सध्या बांगलादेश आणि तुर्कीमधील संबंध झपाट्यानं दृढ होत आहेत. याआधी बांगलादेशनं संरक्षण क्षेत्रात प्रामुख्यानं चीनवर अवलंबून राहून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र, तंत्रज्ञान आणि उपकरणं खरेदी केली होती. मात्र गेल्या 2 वर्षात तुर्कीनं बांगलादेशमध्ये संरक्षण क्षेत्रात आपली उपस्थिती वाढवण्यास सुरुवात केली आहे. तुर्कीचे संरक्षण उद्योगाचे जे सचिव आहेत हलुक गोरगुन यांनी नुकताच ढाका दौरा केला आणि बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस, आर्मी चीफ, नेव्ही आणि एअरफोर्स प्रमुख यांच्याशी चर्चा केली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये संरक्षण सहकार्य वाढवण्यावर आणि तंत्रज्ञान हस्तांतरणावर भर देण्यात आला. तुर्कीनं बांगलादेशला आधीच बारुदी, सुरंगरोधी वाहनं, बख्तरबंद गाड्या, रॉकेट प्रणाली, स्वयंचलित तोफांचे गोळे, ड्रोन आणि इतर अत्याधुनिक जे शस्त्रास्त्र आहेत ती पुरवली आहेत. तुर्की आता बांगलादेशला हेलिकॉप्टर, टँक आणि नौदलासाठी जहाजांची निर्मिती तंत्रज्ञान देण्याचाही प्रस्ताव देत आहे. या घडामोडींचा भारतावर थेट परिणाम होऊ शकतो. पारंपरिकपणे चीन हा बांगलादेशचा प्रमुख संरक्षण भागीदार राहिलाय, पण आता तुर्कीच्या सहभागामुळे बांगलादेश संरक्षण क्षेत्रात विविधता आणण्याचा प्रयत्न करतोय. तुर्की आणि बांगलादेशमध्ये संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढल्यानं भारताच्या पूर्व आणि उत्तर पूर्व सीमेवरील सुरक्षा आव्हानं वाढू शकतात. विशेष म्हणजे तुर्कीनं भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला भारत विरोधी मदत केली होती आणि आता बांगलादेशमध्ये आपला प्रभाव तुर्की वाढवत आहे. बांगलादेशमध्ये तुर्कीच्या मदतीनं संरक्षण उत्पादन केंद्र, डिफेन्स कॉरिडॉर आणि स्थानिक शस्त्र निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. आणि आता दुसरीकडे पाहिलं तर तुर्कीनं ब्रिक्स अर्थात ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या आंतरराष्ट्रीय देशांच्या गटात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता, पण भारतासह इतर सदस्य देशांनी तुर्कीच्या या प्रवेशाला विरोध दर्शवला. त्यामुळे तुर्कीला ब्रिक्समध्ये प्रवेश मिळालेला नाही. कारण तुर्की हे आधीच नाटो देशांचा सदस्य असल्यानं नाटोतील कोणत्याच देशाला ब्रिक्समध्ये सहभागी करून घेण्यावर सध्या अजून एकमत झालेलं नाही, तसा निर्णय झाला नाही. त्यामुळे आपोआपच तुर्कीला विरोध झाला आणि तुर्की याच्यातून बाहेर पडलं. आता तुर्कीच्या आंतरराष्ट्रीय धोरणात भारत विरोधी कल हा दिसून येतोय आणि पाकिस्तान, बांगलादेश सारख्या देशांची त्याची जवळीक वाढणं हे भारतासाठी कूटनीतिक आणि सुरक्षा दृष्टीनं आव्हानात्मक ठरू शकतं. थोडक्यात काय तर चीन नंतर तुर्कीशी बांगलादेशची वाढती जवळीक आणि संरक्षण करारांची शक्यता ही भारतासाठी नवी सुरक्षा आणि कूटनीतिक आव्हानं घेऊन येते. तुर्कीला ब्रिक्समध्ये प्रवेश नाकारण्यात आला असला तरी दक्षिण आशियात त्यांची वाढती उपस्थिती भारतासाठी सतत लक्ष ठेवण्याचाच विषय ठरलाय. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा लेट्स अप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.